गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या 18व्या भागात गुरु इंद्राला भ्रम आणि भ्रमामुळे जन्ममरणचक्रात जीवात्म्याचं बद्ध होणं हे सांगतात. त्याचबरोबर जीवनमुक्तांचा सिद्धांत वर्णन करणारी एक अत्यंत उद्बोधक कथाही सांगतात. गुरु म्हणे इंद्रासी शास्त्रेन घालवी जो भ्रमासी मुक्ती न मिळे तयासी गर्भवासी पडे तो. भ्रम काय आहे हा भ्रम? आपण यापूर्वी माया जीवभाव याचं चिंतन केलंय. थोडं आठव. चित्तवृत्तींचं सातत्याने रूप घेता घेता मूळ आत्मस्वरूप झाकोळलं जातं. चित्तवृत्तींप्रमाणेच हसणारा, रडणारा, रागावणारा असा जीवभाव धारण करून आत्म्याचा जीवात्मा होतो आणि स्वतःचं मूळ आत्मस्वरूप विसरून देह मनाशी इतका एकरूप होतो की स्वतःला देहच समजू लागतो. म्हणजे जीवाने आत्मस्वरूपाला विसरून स्वतःला देह समजणं हा भ्रम आहे. आता हा भ्रम कशामुळे नष्ट होईल बरं? जेव्हा चित्तवृत्तींचा निरोध होईल तेव्हा. त्यासाठी चित्तशुद्धी हा एकमेव मार्ग आहे. मग ज्या ज्या शास्त्रशुद्ध साधनांमुळे चित्तशुद्धी होईल त्यापैकी आपल्याला जो योग्य सुलभ असेल त्या मार्गाचा अवलंब करणं हे मानवाचं परमकर्तव्य आहे. हा शास्त्रशुद्ध साधन मार्ग जर गुरुप्रदत्त असेल तर मोक्षाच्या मार्गावरून होणारा प्रवास गतिमान होतो. पण जो या भ्रमातच राहून देह मनाचे चोचले पुरवण्यातच जीवनाची सार्थकता समजतो तो कधीच मुक्त होत नाही. अर्थात जन्ममरणाच्या फेऱ्यात फिरत राहतो आणि नवीन जन्म घेणं म्हणजेच गर्भवास भोगणं आलंच. 11व्या अध्यायातील 2 ते 24 या ओव्यांमध्ये या दारुण गर्भवासाचं वर्णन आहे. गुरूंनी जे सांगितलं तेच श्री दत्त प्रभू अर्जुनाला सांगत आहेत. मृत्यू देहाचा होतो. मृत्यूनंतर देहाचे अवशेष जमिनीत मिसळतात. आता जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हे अवशेष पाण्यात विरघळतात. वनस्पती मुळांद्वारे ते शोषून घेतात. त्यांची पानं त्यापासून अन्न तयार करतात. आता हेच अन्नातून जेव्हा पुरुषाच्या शरीरात जातात तेव्हा 3 महिने रेत बनून राहतात. कामाग्नीमुळे तप्त होतात. आता पुढचा टप्पा. जेव्हा ऋतुकाळात मैथून होतं तेव्हा हे रेत स्त्री योनीत प्रवेश करतात. तेथे रेत योनी रक्तात मिसळून मातेच्या गर्भाशयातच राहतं. त्यावर वारेचं आवरण तयार होतं. या आवरणामुळे ते सर्व इजांपासून सुरक्षित राहतं. पुढे या रेतापासून हाडं, स्नायू, मज्जा तयार होतात. तर रक्तापासून त्वचा, मांस, रक्त तयार होतात. मोदक पात्रात मोदक ठेवून जसं अग्नीच्या साह्याने उकडतात ना, तसं इथं मातेच्या कुशीत रेत आणि रक्त यांचं मिश्रण जठराग्नीमुळे उकडलं जातं आणि गर्भ तयार होतो. ज्या रजस्वलेच्या विटाळाला अमंगळ समजलं जातं त्यातच गर्भ तयार होतो. आता गर्भाची वाढ कशी होते ते पाहू. जेव्हा रेत आणि रक्ताचं मिलन होतं तेव्हा 5 रात्रीनंतर बुदबुद
अर्थात बुडबुडा तयार होतो. 7 दिवसानंतर पिशवी तयार होते. 15 दिवसांनी ती पिशवी फुगते आणि 1 महिन्यानी कठीण होते. यानंतर अजून 1 महिन्यानी आधी मस्तक तयार होतं आणि पुन्हा 1 महिन्यानी म्हणजे 3ऱ्या महिन्यात उदर आणि हातपाय फुटतात. 4थ्या महिन्यात त्वचा, 5व्या महिन्यात नख, तर 6व्यात 9 छिद्र तयार होतात. तसा वायू आत शिरून प्राणरूपात राहतो. आणि आता 7व्या महिन्यात चैतन्य टाळू फोडून आत शिरतं आणि गर्भाची हालचाल तेवढ्याशा जागेत सुरू होते. मातेने खाल्लेल्या अन्नाचा रस गर्भाच्या नाभी छिद्रातून नाळेच्या द्वारा गर्भाच्या पोटात जातो आणि त्यामुळे गर्भ पोसतो. जेव्हा माता आणि गर्भ यांची हृदय जोडली जातात ना, तेव्हा मातेला डोहाळे लागतात. गर्भ मात्र आत त्याच्या स्वकर्मांमुळे नरक यातना भोगत असतो. ईश्वरी कृपेने कसा बसा जिवंत राहतो. भगवंत त्याच्या जन्मानंतरच्या पोषणाचीही सोय करतात. मातेचे स्तन कठीण तर स्तनाग्रे कृष्णवर्णी होतात. ही बाळाच्या दुधाची पूर्वतयारी असते. 8व्या महिन्यात खाली डोकं वर पाय अशी विचित्र अवस्था असल्याने तो अत्यंत त्रासून जातो. त्यातच आत्तापर्यंतही त्याला पूर्वजन्मीच्या कर्मांचं स्मरण असतं. त्यामुळे त्रस्त असा तो कळवळून परमेश्वराला पुन्हा पुन्हा वंदन करून प्रार्थना करतो. देवा, कर्माची गती गहन आहे. नको ती कर्म करीत आयुष्य व्यर्थ दवडलं. त्याचं हे दारुण दुःखरूपी फळ तू मला देत आहेस. पुरे कर आता ही शिक्षा देवा. दुर्गंधीने कंटाळलो, जठराग्नीने पोळलो, ह्या नरकात लोळलो, शिणलो आता सोडवी मज. मी केलेल्या कर्मांमुळेच नाना प्रकारच्या योनी फिरत आता मी इथं येऊन पडलो आहे. नरकापेक्षाही जास्त कष्ट देणारा हा गर्भवास आता संपव. इथून पुढे कोणतंही पाप करणार नाही, दुष्कर्म करणार नाही. केवळ आणि केवळ तुझंच भजन करीन. क्षणभरही तुला विसरणार नाही, पण आता सोडव. अशी अनेक प्रकारे विनंती करीत भगवत स्तवन करीत तो सोहम सोहम म्हणू लागतो. आणि 10वा महिना सुरू होतो. योग्य वेळी प्रसूती वायूची लहर उठते. अर्थात प्रसव वेदना सुरू होतात आणि किड्यासारखा तो गर्भ योनी मार्गातून बाहेर पडतो. आता गंमत बघा हं. जन्म होताच ज्या क्षणी बाहेरील वायूचा स्पर्श होतो त्याच क्षणी पूर्वजन्मीची स्मृती नाहीशी होते. आत जो सोहम सोहम म्हणत होता ना, तो आता कोहम कोहम म्हणून रडू लागतो आणि पुन्हा कर्माची कहाणी सुरू होते. आता बाल्यावस्थेची गंमत बघा. याला भूक लागली, तहान लागली, झोप येते, काही सांगताच येत नाही. ते बाळ रडतं एकासाठी आणि समोरची माणसं करतात बरोबर उलटं. मग हळूहळू हा बोलू लागतो आणि आपली बाल्यावस्था खेळण्यात बागडण्यात घालवून टाकतो. तरुण होतो. विषय भोगात तारुण्य दवडतो. त्यावेळी त्याला धर्म अधर्म काही आठवत नाही की संतांचे पायही धरवत नाहीत. शास्त्रपुराणातला बोध ऐकताना मनाला शीण येतो. मोगरीचं फूल जसं कोमसतं तसं हे तारुण्याचे दिवस विषय वासनांचा खेळ करीत कधीच मावळतात. ईश्वर भजनी उतावेळ, न केली त्याचे हे फळ. जरेस पाठवी काळ, कानावर
येताना जवळ येती टवळी. काळ दबा धरून बसलेला आहे याची माणसाला शुद्धच नसते. मन आणि इंद्रियांना विषय भोगात रमल्याने ना ईश्वराचं स्मरण होत ना त्याचं भजन घडत. अशातच मग काळ जरा या टवळीला पाठवून देतो. जरा म्हणजे वृद्धापकाळ, म्हातारपण. ही जरा आधी कान घालवते, ऐकायला कमी येऊ लागतं. मग दात पाडून तोंडाचं बोळकं करते, जिभेची शक्तीही घालवते, डोळेही आत ओढते, त्यामुळे दिसणंही अंधुक होतं. आता कुठे या महाभागाला भगवंतांचं स्मरण होतं. तो म्हणायला जातो राम राम आणि होतं लांब लांब. आता याची गंमत पहा. हातपाय थकतात, कष्ट करवत नाहीत, गाठीला पैसा नाही, असा हा निकामी निर्धन बेरूप म्हातारा कोणालाच हवासा वाटत नाही. मुलं जवळ येऊन हुप हुप करून चिडवतात, सगळेच हिडीस फिडीस करतात. तर तेव्हा याचा संताप संताप होतो, पण सांगणार कुणाला? आणि आत्ता जेव्हा संकटांनी घेरलेलं असतं तेव्हा ईश्वराचं स्मरण होतं, तेव्हा काही उपयोग होत नाही. पूर्वसंस्कारानुसार कर्म घडतं, प्रारब्ध भोग भोगावेच लागतात. हो, पण आत्मस्वरूपाला विसरून प्रपंच करीत कसं तरी जीवन व्यतीत केल्याने वेगळं फळ काय मिळणार? पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, तेच ते चक्र. म्हणूनच स्वामी म्हणतात, पूर्वसंस्कारे जी प्रकृती तदनुसार कर्मे घडती. शास्त्राविणेन पालटेती, म्हणून शास्त्रयुक्ती आदरावी. पूर्वसंस्कारानुसार वाट्याला आलेलं प्रारब्ध तर भोगायचंच आहे, पण ते शास्त्र शुद्ध पद्धतीनं भोगावं, तरच भ्रमाचं निरसन होतं. शास्त्रशुद्ध मार्गाने ईश्वर प्राप्तीसाठी योग्य साधन मिळाल्यानेच चित्तशुद्धी होऊन आत्मज्ञान होण्याचा मोक्षाचा मार्ग मिळतो. बरं, नुसतं ज्ञान होऊनही उपयोग नाही हो, ते स्थिरही व्हावं लागतं, अंगात मुरावं लागतं. जोपर्यंत ज्ञान स्थिर होत नाही, किंबहुना अगदी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत साधन निष्ठच राहावं लागतं. कधी अहम डोकं वर काढील आणि कधी पतन होईल हे सांगता येत नाही. बरं, सगळ्या कष्टांवर पाणी फिरू शकतं. त्यासाठी मुक्तांचा सिद्धांत लक्षात घे. ही गोष्टच ऐक. प्रतिष्ठानी एक विप्र राहत होता. त्याला एक पुत्र झाला. योग भ्रष्ट तो पूर्वीचा, भय मानूनी द्वैताचा. उन्मत्त झाला असोन साचा, व्यर्थ वाचाळपण करी. तो पुत्र योगभ्रष्ट होता. पूर्वजन्मी योग साधन करून त्याने आत्मज्ञान प्राप्त केलं होतं, पण ते स्थिर होण्याआधीच त्याचं आयुष्य संपलं. पण या जन्मी त्याला त्या ज्ञानाचं विस्मरण झालं नव्हतं. त्यामुळे तो अद्वैत भावाने आत्मरंगी रंगलेला होता. त्याला प्रापंचिक गोष्टींमध्ये जराही रस नव्हता. उलट प्रपंचात डोकावलो तर आत्मस्वरूपाशी द्वैत होईल, भगवंतांपासून मी दूर जाईन, अर्थात ब्रह्मभाव जाऊन मला जीवभाव प्राप्त होईल अशी भीती त्याच्या मनात घर करून बसली होती. त्यामुळे कुणी आपल्याला ओळखू नये, उपाधी मागे लागू नये म्हणून ज्ञानी असूनही तो वेड्यासारखी बडबड करी. शब्दस्पर्शादी विषय त्याला विषासमान वाटत. इंद्रिय सुखांपासून मुक्तच असल्याने त्याला कसलीही आवड निवड नव्हती. काही खाण्यापिण्याचं दूरच, पण हगण्या मुतण्याचेही विधिनिषेध तो बाळगत नव्हता.
उभ्यानेच हगे मुते विष्ठेत लोळे. आपली अंतरावस्था कुणालाही समजू नये याची तो खबरदारी घे. जड मूड होऊन पडून राही. आई त्याला स्वच्छ करी समजावी, पण तो तिचे शब्दभरही ऐकत नसे. की त्याला वाटलं ह्याला नक्की ग्रहबाधा झाली असावी. म्हणून मग त्यांनी अनेक व्रतवैकल्य केली, तीर्थयात्रा केल्या, हातात राखणीचे गंडे दोरे बांधले. तो नित्य नियमित पूजन अर्चन सगळं करत असे. वैद्यांनी औषधोपचारही केले. हंगारे धुपारे झाले, वाटलं याला भूतबाधा झाली असेल. अहो, ज्याला जगाला भुलवणाऱ्या भगवंतांच्या महाभूतानं झपाटलं होतं, तो कुणाकडून कसा काय बांधला जाणार होता. अहम ब्रह्मास्मी उच्चारी, स्वये झाला पंचाक्षरी. यापुढे बापुडा मंत्री, भागवता वाचुनी. तो पुत्र मी ब्रह्म आहे हे जाणत होता आणि ते ज्ञान पुसू नये म्हणून प्रतिक्षण अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी असा जप करीत होता. भूतपिशाचांना उतरवणारा आणि ग्रहांवर स्वामित्व प्राप्त झालेला असा तो स्वतःच पंचाक्षरी होता. तो मांत्रिकांच्या मंत्रांना कसली दाद देणार होता. तो नमला असता तर केवळ एखाद्या भगवत भक्तापुढेच नमला असता. पण हे त्या प्रेमळ मातापित्यांना कोण सांगणार. त्यांना वाटे आपण जे बोलतो ते याला समजत नाही, याला आपलं हित कशात आहे तेच कळत नाही. करता करता 8 वर्ष झाली. वडिलांनी रीतीप्रमाणे त्याची मुंज लावली, कानात गायत्री मंत्राचा उपदेशही केला. पण हा ना संध्यावंदन करी ना गायत्रीचा जप करी. वडिलांनी मारलंही तरी तो दाद देईना. ते दाम्पत्य अगदी हतबल झालं होतं. तेव्हा त्यांच्या कानावर विष्णुदत्तांची कीर्ती आली. तसे त्वरेने ते पुत्रासह विष्णुदत्तांकडे आले. त्यांच्या पायावर लोटांगण घातलं आणि डोळ्यात पाणी आणून सर्व कर्मकथा सांगितली. म्हणाले, महाराज, हा जन्मापासून असा जड मूढ होऊन राहिला आहे. आम्हाला हा एकच पुत्र आहे. हा ग्रहग्रस्त आहे, भूतग्रस्त आहे की रोगी आहे, आम्हाला काहीच समजत नाही. तुम्ही कृपा करा, काही उपाय करा आणि आम्हाला पुत्रदान द्या. विष्णुदत्तांनी त्यांना शांतवलं. क्षणभर त्या पुत्राकडे पाहताच तो ब्रह्मनिष्ठ असल्याचं त्यांनी जाणलं आणि ते हसून म्हणाले, तुम्ही याला इथंच ठेवा आणि आपल्या घरी चला. तशी पिता घाबरून म्हणाला, नाही नाही, अहो, हा तुमच्या या पवित्र यज्ञशाळेत हगेल मुतेल. विष्णुदत्त म्हणाले, तुम्ही काहीही काळजी करू नका. अगदी निश्चिंत मनाने तुम्ही घरी परता. कसं बसं बरं म्हणून ते परतले. विष्णुदत्त मायेने पुत्राजवळ बसले. अत्यंत मृदू स्वरात म्हणाले, बाळा, काय आहे तुझ्या मनात. तू कशाला घाबरतोयस, कशाची चिंता करतोयस. तू कोणाचा कोण, येथे येण्याचे काय कारण. का दाविसी हे दुर्गुण, तुझ कोण मोहवील. विष्णुदत्त म्हणाले, बर, मला सांग, तू कोण आहेस, कोणाचा आहेस. आता पुन्हा जन्म घेण्याचं कारण काय बरं. अर्थात प्रश्नातच उत्तरं लपलेली आहेत. म्हणजे तुला ठाऊक आहे ना, तू ब्रह्मस्वरूप आहेस. तुला ना माता ना पिता. तू पुन्हा जन्माला आलास ते तुला झालेलं ब्रह्मज्ञान स्थिर करण्यासाठी. पण बाळा, अरे, एक तर ते अशा वागण्यानं स्थिर होणार नाही बरं. तू श्रेष्ठ ज्ञानी असूनही कशाला घाबरतोस.
तू जीवनमुक्त असताना तुला मोहात पाडील असं काहीतरी आहे का? मग कशाला हा दुर्गुणांचा खेळ मांडला आहेस? हे बघ बाळा, तू आता आनंदाने घरी जा आणि आई वडिलांनाही सुख दे. लोकांपासून, मित्रांपासून, प्रपंचापासून दूर पळू नकोस. असा स्वच्छंदी वागू नकोस. या सगळ्या चेष्टा आता सोडून दे बरं. तू मुळातच ज्ञानी असताना मी आणखी तुझ्यासाठी काय करणार? असं म्हणून विष्णुदत्तांनी श्री दत्त स्मरण करून त्याच्या मस्तकावर हात ठेवला. तशी त्याची विपरीत मती पालटली. हसून तो म्हणाला, देवा, हे तुम्ही मला काय सांगता आहात? माझं निजस्वरूप आपण एकटे जाणता तरी देखील हे काय सांगता बरं? ब्रह्मस्वरूपी लीन असा तो पुत्र आता ब्रह्मभावात स्थिर होऊनच बोलत आहे. मी सच्चिदानंद व्यापक प्रळय जळा परी एक. मी कोणाचा होऊ लेक, जाऊ येऊ कुठे कसा. महाराज, प्रळय काळात सर्वत्र विश्वाला व्यापून अखंड एकमेव पाणीच पाणी असतं ना, तसा मी सच्चिदानंद स्वरूपात पूर्ण विश्वाला अखंड व्यापून आहे. असा मी कुठे जाऊ आणि कुठून येऊ? अहो, मला ना जन्म ना मृत्यू, मला ना उत्पत्ती ना लय. हे तर प्रकृतीचे गुण आहेत. मग मी कोणाचा लेक कसा असेल आणि माझे आई वडीलही कुठून आले? अन्नही मीच आणि अन्न खाणाराही मीच आहे. भोगही मीच आणि भोग घेणाराही मीच आहे. असं असताना भोगाचा स्वाद कुठला? दोघांमध्ये काही भेदच नाही. देवा, मी मर्यादित असतो तर तुमचा प्रश्न योग्य होता. मर्यादित अर्थात देहात बद्ध, पण मी तर अमर्याद असा देश काल वस्तूंना व्यापून आहे. अभेद्य तत्वरूप आहे. त्याचं प्रत्येक वचन ऐकताना विष्णुदत्तांचं हृदय हर्षभरीत होत होतं. न राहवून ते उठले आणि अत्यानंदाने त्यांनी त्या ब्रह्मस्वरूप बालकाला गाढ आलिंगन दिलं आणि उत्स्फूर्तपणे म्हणाले, बाळा, तू धन्य आहेस, तू धन्य आहेस, देवमान्य आहेस. तुझ्यासारखा दुसरा कुणीही नाही. तू संन्यस्त निष्काम आहेस, निरीच्छ आहेस. त्याची अशी स्तुती करून त्यांनी त्याला आदरानं आपल्या जवळ बसवलं आणि मृदू स्वरात समजावू लागले. हा उपदेश अत्यंत मननीय आहे. बाळा, तू अगदी यथार्थ बोलत आहेस. पण मला सांग, तू असा कुणीही पुरुष पाहिला आहेस का की जो काहीही न करता जड होऊन बसला आहे? अरे, सतत प्रवाही राहणं हा प्रकृतीचा स्वभाव आहे. त्यानुसार सतत कर्मरत राहावं हेच ठीक आहे. तरी करावे शास्त्राचरण, दुसऱ्यालाही ते शिक्षण. मिळेल त्याने दूषण, की भूषण येईल. अर्थात कर्म शास्त्र शुद्ध करावे, शास्त्राला धरून आचरण करावं. आपण असं आचरण करावं की जे इतरांना मार्गदर्शक होईल. कसं वागलं म्हणजे मोक्षाचा मार्ग प्राप्त होतो हे आपल्या आचरणातून सगळ्यांना समजावं. असं आदर्श वर्तन तू करावंस. बाळा, असं वागल्यानं तुला कोणी दोष तर देणार नाहीतच, उलट ते तुला भूषणावहच ठरेल, हो की नाही? बरं, आता वसिष्ठ मुनींचंच उदाहरण घे ना.
ते सर्वश्रेष्ठ, सर्वज्ञ, महाज्ञानी, महामुनी होते. पण त्यांनी लौकिक कर्माचा त्याग केला का? सांग बरं. उलट त्यांनी स्वतः शास्त्रशुद्ध कर्म करून लोकांना शुद्ध आचरणाचा आदर्श घालून दिला. आणि हे सर्व करताना त्यांनी त्यांची ज्ञानभूमी देखील सोडली नाही. हे लक्षात घे बाळा. हे बघ, योगी सावकाश एक एक ज्ञानभूमीच्या पायऱ्या चढत चढत जीवनमुक्त होतो. त्या पायऱ्या आधी तू समजावून घे. जिज्ञासू साधकांसाठी थोडीशी तोंड ओळख करून देत आहे. या ज्ञानभूमी 7 आहेत. शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा. 70 ते 73 या 4 ओव्यांमध्ये त्यांचं वर्णन आहे. आपण एक एक पाहू. पहिली ज्ञानभूमी आहे शुभेच्छा. भगवंतांना तसंच परब्रह्मस्वरूप सद्गुरूंना शरण जाण्याची तीव्र मनापासून इच्छा निर्माण होणं ही शुभेच्छा. त्यांच्या सत्संगात राहून त्यांची सेवा करणं, शास्त्राभ्यास करून आत्मानात्म विवेकावर चर्चा करणं, आत्मसाक्षात्कार व्हावा ही उत्कट इच्छा चित्तात स्थिर होणं ही पहिली ज्ञानभूमी शुभेच्छा. आता दुसरी ज्ञानभूमी आहे विचारणा. सद्गुरूंचा उपदेश जीवाचा कान करून श्रवण करणं, त्या वचनांचा आणि शास्त्रांचा सतत विचार करणं, मनन चिंतन करणं, शंका विचारणं ही विचारणा. तिसरी ज्ञानभूमी आहे तनुमानसा. सतत चिंतन मनन केलं की निदिध्यास होतो. मनातील बाह्य विषयांची आसक्ती क्षीण होऊ लागते. समाधी अवस्थेत विकल्प तर येतातच, पण निदिध्यासामुळे आणि गुरुकृपेमुळे बुद्धीला सूक्ष्मता प्राप्त होते. तनु म्हणजे सूक्ष्म, म्हणून या योगभूमीला तनुमानसा म्हणतात. या 3 ज्ञानभूमी साधकाच्या प्रारंभिक अवस्था आहेत. यात साधक जागृतावस्थेत असतो. यात चित्तशुद्धीच्या क्रिया सुरू असतात आणि जीवाचा स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रवास सुरू असतो. आता सत्वापत्ती ही 4थी ज्ञानभूमी आहे. ही योग्याची स्वप्नावस्था असते. आता त्याची वाटचाल सविकल्प समाधीकडून निर्विकल्प समाधीकडे सुरू असते. जीव आणि ब्रह्म यांच्यातलं अद्वैत जाणवू लागलेलं असतं. म्हणून इथं योग्याला ब्रह्मवेत्ता असं म्हणतात. आता 5वी जी अवस्था आहे ती असंसक्ती. ब्रह्माचं आत्मदेवाचं अपरोक्ष ज्ञान होतं. या अनुभूतीने चित्त परमानंदानं भरून जाते. आत्मानंदात बुडालेल्या जीवाला प्रपंचाचं अविद्येचं विस्मरण होऊ लागतं. तिच्याशी संबंध कमी कमी होत जातो. म्हणून ही भूमी असंसक्ती. जेवढा जेवढा वेळ ब्रह्मभाव उदित होतो तेवढा तेवढा वेळ तो समाधिस्थ होतो. म्हणून या अवस्थेला स्वल्पनिद्रा असंही म्हणतात. या भूमीवर साधकाला ब्रह्मविद्वर म्हणतात. म्हणजे ब्रह्म जाणणाऱ्यात तो श्रेष्ठ असतो. आता 6वी ज्ञानभूमी आहे पदार्थाभाविनी. दीर्घकाळ समाधी अवस्था प्राप्त होते. दीर्घकाळ भगवंतांशी अद्वैतावस्थेत एक रूप राहतो. स्वतःहून समाधी सोडत नाही. ही गाढ निद्रावस्था आहे. प्रपंचाचं पूर्ण विस्मरण होतं. पदार्थाचा अभाव होतो. दृढ अप्रतीती होते. म्हणून पदार्थाभाविनी अर्थात पदार्थ
अभाविनी. अशा योग्याला ब्रह्मनिद्वरियान म्हणतात, कारण तो ब्रह्म जाणणाऱ्या श्रेष्ठांमध्येही श्रेष्ठ असतो. आता 4 ते 6 या भूमी सूक्ष्म देह मनाच्या पातळीवर असतात. सातवी ज्ञानभूमी आहे तुर्यगा. या देहमनाच्या पलीकडे चैतन्यावस्थेत स्थिर समाधिस्थ होणं ही ज्ञानभूमी तुर्यगा आहे. तो योगी प्रत्येक क्षण तुर्येतच राहतो, कारण त्याला अखंड आत्मरूपाचा अनुभव येत असतो. या महान योग तपस्वीला ब्रह्मविद्वरिष्ठ म्हणजे ब्रह्म जाणणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असं म्हणतात. तो सर्व विधिनिषेधांपासून मुक्त अर्थात जीवनमुक्त महात्मा असतो. पहिल्या 3 भूमींमध्ये सगुणाची भक्ती असते. सद्गुरूंवरील भक्तीने आणि निष्ठेने साधन रत राहिलं तर साधकाची ज्ञानमार्गावरची वाटचाल सुरू होते. त्याच्या सगुण भक्तीची जागा निर्गुण भक्ती घेऊ लागते. आतल्या निर्गुण तत्वाचा अनुभव येतो. यामुळे पुढील 4 भूमी ज्ञानकोटीच्या असतात. विष्णुदत्तांनी त्याला या 7ही भूमींचं वर्णन करून सांगितलं आणि पुढे ज्ञान स्थिर होण्यासाठी उपदेश केला आहे. तो आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.